एप्रिल महिन्यात विदर्भाचा वाढीव तापमान लक्षात घेता याआधीच विदर्भातील शाळा 23 एप्रिल रोजी बंद होतील असा निर्णय घेण्यात आलेला होता। मात्र आता शिक्षण विभागाने त्यात बदल केलेला आहे आणि त्याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळचे सरकार्यवाह रवींद्र फडणवीस आहेत। काय निर्णय शिक्षण विभागाने घेतला आणि आपला नेमका आक्षेप काय? शिक्षण विभागाने मार्चमध्ये आम्हा सगळ्यांना एक सर्क्युलर पाठवलं आणि त्यांनी पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळांच्या परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच वेळेला बंद करण्याचं कळवलं। आता हे जे सर्क्युलर पाठवलं आहे याच्यात ज्या परीक्षा होणार आहे या 2 एप्रिलपासून 25 एप्रिलपर्यंत होणार आहे। पण या सगळ्या गोष्टींचा विचार करता महाराष्ट्रातली प्रत्येक प्रांतामधली भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे। याचा विचार न करता AC केबिनमध्ये बसून यांनी हा निर्णय घेतलेला आहे। आजच मार्च एंडला अजून एप्रिल सुरूच व्हायचं आहे तर विदर्भातलं तापमान 42 डिग्रीवर पोचलेलं आहे आणि याआधी महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा 15 एप्रिलपासून बंद होतील, 15 एप्रिलला बंद होतील आणि 15 जूनला सुरू होतील असा निर्णय घेऊन एकाच वेळेला पूर्ण महाराष्ट्राला शाळा सुरू करण्याच्या बाबतीत शासनाने निर्णय घेतला होता। याच्या विरुद्ध शिक्षक संघटना हायकोर्टात गेल्या होत्या। त्यावेळेला हायकोर्टाने पोरांना योग्य वातावरणामध्ये शिक्षण मिळवण्यामुळे विदर्भाबद्दलचा वेगळा विचार करून विदर्भातल्या शाळा एप्रिलमध्ये बंद होतील आणि जुलैमध्ये सुरू होतील असा निर्णय दिलेला आहे। हे सगळं माहीत असताना आणि याचबद्दल मंत्रालयातून एक पत्र निघालेलं आहे की विदर्भातल्या शाळा 23 एप्रिलला बंद होतील हायकोर्टाच्या निर्णयानुसार आणि 1 जुलैला सुरू होतील। त्या पद्धतीने आत्तापर्यंत चाललं होतं। आता हा जो निर्णय आहे या निर्णयामध्ये शाळेचं वार्षिक नियोजन हे शाळा सुरू झाल्यानंतर 1 किंवा 2 महिन्यात होऊन जातं आणि हे वार्षिक नियोजन शाळा समिती, विद्या समिती आणि विद्या समितीमध्ये पालकांचे प्रतिनिधी असतात या सगळ्यांनी मिळून केलेलं असतं। ज्या वेळेला आत्तापर्यंत विदर्भातल्या बहुतेक शाळांमधल्या परीक्षा 12 एप्रिलला संपून जायच्या आणि 12 एप्रिलनंतर 9वीच्या परीक्षा संपल्या असल्यामुळे 9वीच्या पोरांना 10वीच्या प्रिपरेशन करता एप्रिल एंडपर्यंत शाळेत बोलवत होते। पण या निर्णयानुसार आता त्यांनी 2 एप्रिलला परीक्षा घ्यायच्या आहेत, त्या 25 एप्रिलला संपणार आहेत। 25 एप्रिलला परीक्षा संपल्यानंतर प्रात्यक्षिक परीक्षा आणि तोंडी परीक्षा घ्यायच्या आहे आणि निकाल 1 मेला डिक्लेअर करून शाळा बंद होणार आहेत। आता हा जो निर्णय घेणारा अधिकारी आहे यांनी आपली सारासार बुद्धी, विवेकबुद्धी गहाण ठेवल्यासारखा निर्णय घेतलेला आहे। मोठ्या पोरांच्या परीक्षा 2 एप्रिलला सुरू होणार आहे आणि जे प्रायमरीचे 1ली ते 5वीचे पोरं आहे यांच्या परीक्षा 23 एप्रिलला सुरू होणार आहे। पॉस्को ॲक्टनुसार पोरगा शाळेत आल्यानंतर तो घरी पोचोस तर सर्व जबाबदारी शालेय व्यवस्थापनाची असते। अशा याच्यात जर एखाद्या मुलाचा उष्माघाताने काही कमी जास्त झालं तर याला जबाबदार कोण आहे? आपली मागणी काय आहे? आमची मागणी अशी आहे की आम्हाला स्थानिक लेव्हलला स्थानिक वातावरणाप्रमाणे गरजा पाहून आम्हाला परीक्षेचं नियोजन करू द्या। शासनाने आमच्या या अधिकारांमध्ये लुडबुड करू नये आणि त्यांनी जर या पद्धतीची लुडबुड केली तर निश्चित आम्हाला या गोष्टीला हायकोर्टामध्ये जावं लागेल आणि त्यांच्याविरुद्ध अवमान याचिका दाखल करावं लागेल। म्हणजे महाराष्ट्रात, संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एकासोबतच परीक्षा जी आहे ती विदर्भाचा वाढीव तापमान, जास्त तापमान लक्षात घेता तुम्हाला संयुक्तिक वाटत नाही? बिलकुल वाटत नाही, कारण प्रत्येक ठिकाणची स्थानिक परिस्थिती वेगवेगळी आहे। त्या पद्धतीने वार्षिक नियोजन ऑलरेडी झालेलं आहे आणि नुसतं शाळांचं वार्षिक नियोजन नाही तर पालकांचंसुद्धा उन्हाळी सुट्ट्यांचं नियोजन आधीच झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये हा अविवेकी निर्णय जो घेतला आहे त्या निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांना माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी असे अधिकारी खरोखर 1 एप्रिलपासून 30 मेपर्यंत विदर्भात पाठवावे आणि रोज एका शाळेचं इन्स्पेक्शन त्यांना करायला द्यावं आणि तेही दुपारीच करू द्यावं। म्हणजे त्यांना काय ॲक्च्युली परिस्थिती आहे ती कळेल आणि याच्यानंतर असे अविवेकी निर्णय घेतल्या जाणार नाहीत। तर विदर्भामध्ये यापूर्वी शाळा ज्या आहेत त्या 23 एप्रिलपर्यंत शैक्षणिक सत्र आणि परीक्षा सगळं होऊन जायच्या, त्यामुळे जास्त तापमानाचा जो कालावधी असतो खास करून 15 एप्रिलनंतर सुरू होतो त्यामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी घराबाहेर पडण्याची गरज भासत नव्हती। मात्र आता संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एकाच वेळेस परीक्षेचा धोरण सरकारनं स्वीकारलं आहे आणि शिक्षण विभागाने त्या संदर्भात जे निर्णय घेतले त्यामुळे जो शैक्षणिक सत्र विदर्भातील शाळांचा आहे तो अगदी मेपर्यंत वाढतोय आणि त्यामुळेच महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाला त्या निर्णयाबद्दल आक्षेप आहे आणि यंदा विदर्भातील शाळांना त्यांचं जसं नियोजन झालेलं आहे त्याप्रमाणेच परीक्षा घेण्याची मुभा देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह रजत वसिष्ठ, ABP माझा, नागपूर।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.